नमस्कार श्रोते हो. मी सुप्रजाची संचालिका अश्विनी. सुप्रजातर्फे आयोजित केलेल्या आजच्या स्मार्ट तू समर्थ तू या सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. आपण सुप्रजाबद्दल जाणून घेऊया. सुप्रजा ही गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहे. गर्भवती महिलांना मार्गदर्शन करणे, नवीन जन्माला आलेल्या बाळापासून ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांना, त्यांच्या पालकांना सर्व येणाऱ्या अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे. हे सर्व कार्य व्हॉट्सअप ग्रुप्सच्या मार्फत तसेच वेगवेगळ्या वेबिनारच्या मार्फत सुप्रजा करत असते. आपले जे सुप्रजाचे उपक्रम असतात ते पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी असतात. विद्यार्थ्यांसाठी आपण समर कॅम्प घेऊन येत असतो. तसेच आपले जे ग्रुप आहेत त्यामध्ये विकासमाला, आरोग्यमाला, कथामाला असे अनेक उपक्रम घेतले जातात, जे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी उपयोगाचे असतात. यासोबतच आपण मुलांना ज्या अडचणी येतात त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी सुप्रजातर्फे काउन्सिलिंग देखील केले जाते. त्यासाठी आपण सुप्रजा ग्रुपमध्ये आहात का? किंवा मी आज तुम्हा सगळ्यांना विचारू इच्छिते, की जे मेंबर्स जॉइन आहेत ते सुप्रजा ग्रुपमध्ये आहेत का? जर आपण सुप्रजाच्या ग्रुपमध्ये नसाल, तर आपले नाव आणि नंबर आपण चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवून आपल्या सुप्रजा ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. तसेच आजचे जे सत्र आहे, स्मार्ट टू समर्थ टू, याबद्दल आपण खूप साऱ्या रील्स पोस्ट केल्या आहेत. ग्रुपमध्ये माहिती देखील दिलेली आहे. हे सत्राची तारीख मागच्या इंट्रोडक्शन सेशनच्या वेळेस ठरलेल्या नव्हत्या. आता आपल्या डेट्स पण आल्या आहेत. 23 आणि 24 जानेवारी या दिवशी आपले हे वर्कशॉप असणार आहेत. तर ह्या वर्कशॉप बद्दल आणि अजून ह्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी मी नियती मॅडम यांना रिक्वेस्ट करते, की त्यांनी इथून पुढचे सूत्र आपल्या हातात घ्यावे. नमस्कार. सगळ्यांना सुप्रजाची ओळख आहेच. आजपर्यंत अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम आम्ही सादर केलेले आहेत. त्याचप्रमाणे आता 10वी आणि 12वीची परीक्षा सुद्धा येत आलेली आहे. आपण समर्थ टू आणि स्मार्ट टू मध्ये वेळेचं संगोपनच शिकवणार आहोत. पण आतापर्यंत ज्यांना काही माहिती नव्हतं, त्यांच्या हातनं समजा वेळेचं संगोपन नीट झालेलं नाहीये, अभ्यास नीट झालेला नाहीये, मुलांना टेन्शन आलेलं असेल, तर आम्ही सुप्रजाच्या तर्फे पर्सनल काउन्सिलिंग देतो. या काउन्सिलिंगचा फायदा अनेक मुलांनी आजपर्यंत घेतलेला आहे. आम्हाला सुंदर सुंदर फीडबॅक आलेले आहेत. तर तुमच्या पुढे सुद्धा ही जर समस्या असेल तर तुम्ही सुप्रजाचं पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकता. काम करत असते. आमच्याकडे कथामालामध्ये गोष्टी सांगणाऱ्या अनेक आहेत. त्याचप्रमाणे गाणी, कविता सांगणाऱ्या कवयित्री, प्रसिद्ध कवयित्री अशा सुद्धा आमच्याशी जोडलेल्या आहेत. असे अनेक कार्यक्रम आम्ही सुप्रजाच्या तर्फे घेत असतो. पण आमचा मेन उद्देश हा आहे की प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक न्यूनगंड किंवा आपण कुठेतरी कमी आहोत किंवा आपल्याला कुठेतरी गृहीत धरलं जातं, ही जी समस्या आहे ना, ती तेव्हाच सुटेल जेव्हा तुम्ही टाइम मॅनेज करायला शिकाल. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचं वर्कशॉप आम्ही 23 आणि 24 जानेवारीला घेणार आहोत. आता तत्पूर्वी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सगळ्यांनी आपले आपले कॅमेरे ऑन करा. कॅमेरे ऑन केल्यामुळे आम्हाला तुमच्याशी इंटरॅक्शन करायला खूप छान वाटतं. दुसरं म्हणजे आपण आता चॅटबॉक्स ओपन केलेली आहे. तुमचे जे प्रश्न मी हे सदर घेताना प्रश्न येतील ते लगेचच्या लगेच तुम्ही चॅटबॉक्समध्ये घाला. आता मी तुम्हाला काही प्रश्न पण विचारणार आहे. त्याची उत्तरं तुम्ही चॅटबॉक्समध्ये येस, नो असं लिहून अवश्य आम्हाला कळवा. म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्हाला एखादं वेगळं जर प्रॉब्लेम असेल तर तो कसा हाताळायचा हे आम्हाला सांगणं खूप सोपं जाईल. तर पहिली गोष्ट मला सगळ्या माझ्या मुलींना विचारावं असं वाटतं की तुमच्या आयुष्यात की तुला काय कळतंय, तू जरा गप्प बस, अशी अवस्था येते का? तर ज्यांची येते त्यांनी चॅटबॉक्समध्ये येस किंवा नो असं घालावं. म्हणजे मग आपण बघूया. नो, ओके. नो अशी उत्तरे येत आहेत.
म्हणजे समर्थ आहेत आपल्या मुली. हे मला खूप बरं वाटतंय ऐकून की समर्थ आहेत. आता अशी अवस्था असते का की सकाळी उठल्यानंतर अरे बापरे आता डबा तयार करायचा किंवा उठायला एक 15-20 मिनिटं उशीर झाला की झाली सगळी गडबड. ताईंनी काम एकाने छान चॅट मध्ये लिहिलंय, बघूया वाचूया जरा. ओके ओके ठीक आहे. जी लोक काम करत करत ऐकतायत त्यांनी व्हिडिओ ऑन नाही केला तरी हरकत नाही. त्यांनी एक्सक्यूज मागितले की त्यांना ऐकायचंय पण काम करतायत त्यामुळे व्हिडिओ ऑन करू शकत नाहीयेत. इट्स ओके. तर मुख्य गोष्ट अशी की तुम्ही नोकरी करता समजा आणि तारेवरची कसरत म्हणजे आज 15 मिनिटं उठायला उशीर झाला की आता मी काय करायचंय, कुठली भाजी, काय डबा, असा प्रॉब्लेम असतो का? ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा बघू चॅट बॉक्समध्ये. मी काय करते अश्विनी मॅडमना सांगते की चॅट बॉक्स उघडून बघा सगळ्यांची उत्तरं काय आहेत ती. होते ना गडबड. हा ओके. म्हणजे काहींचा गोंधळ होत नाही. त्यांनी चांगलं आपलं नियोजन केलेलं आहे विच इज व्हेरी गुड. पण ज्यांची होते ते अगदी आयडियल कॅन्डिडेट आहेत आपल्या टाइम मॅनेजमेंट ह्या वर्कशॉपला एनरोल करायला. तर आता आम्ही हो हा रात्रीच ठरवून ठेवल्यामुळे खूपसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बरोबर आहे. आता यांनी सांगितलं की आम्ही रात्री ठरवून ठेवतो विच इज व्हेरी गुड. पण ज्यांना असे प्रॉब्लेम वारंवार होतात आणि ज्यांना हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करायचे स्वतःच एक इच्छा आहे दुर्दम्य की मला हे प्रॉब्लेम माझा ओव्हरकम करायचा आहे, आम्ही चॅट बॉक्समध्ये आत्ताच आमचा जीपेचा पण नंबर घालतोय. जीपेचा नंबर पण घालतोय. तुम्ही ताबडतोब तिथे एनरोल करू शकता. त्याचं कारण असं आहे की हे एक पर्सनल वर्कशॉप असणार आहे. मला माहिती नाही तुमच्यापैकी नवीन जुन्या आहेत त्यांनी पालकांची शाळा म्हणून आम्ही एक शाळा घेतली होती 2 वेळा 2 वर्षी. हे जे टाइम मॅनेजमेंटचं वर्कशॉप असणार आहे त्याच्यामध्ये आम्ही लिमिटेड सीट्स घेणार आहोत. त्यामुळे आजच जर तुम्हाला मन असेल रेजिस्टर व्हायला तर अश्विनी मॅडम आत्ताच त्यांचा आमचा सुप्रजाचा जीपेचा नंबर ह्याच्यामध्ये घालतील चॅट बॉक्समध्ये जिथे तुम्ही ताबडतोब पे करून रेजिस्टर करू शकता. आता ह्याच्यात काय आहे बघा, ज्या बायका घरी असतात त्या बायका कधीही काहीही करतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे. एक वेळ की आपल्याकडे समजा सकाळी पाणी येते तर पाणी येतं तेव्हा आपण कुठल्या पद्धतीने आपल्या घरातली सगळी कामं करतो. अनेक वेळा मी बघितलंय की आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन असतं बरोबर. ते वॉशिंग मशीनचा जे मॅन्युअल आहे ते किती लोकांनी स्टडी केलेलं आहे. तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा बघू किती लोकांनी ते मॅन्युअल ऍक्च्युअली स्टडी केलेलं आहे. मॅन्युअल म्हणजे त्याच्याबरोबर जी पुस्तिका येते की ह्या वॉशिंग मशीन मध्ये काय काय सुविधा आहेत. हा बघा आता ह्यांनी पण नाही म्हणून सांगितलंय. बायका युजली मॅन्युअल वाचत नाहीत. त्यांना काय वाटतं, हर्षाली पण म्हणते की मी काय वाचत नाही. त्यांना काय वाटतं की मशीन बिघडलं की आपण गरजेपुरतंच वाचन होतं. तर ते मॅन्युअल नीट वाचा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. एक गोष्ट म्हणजे त्याच्यात हल्ली सगळ्या जवळजवळ वॉशिंग मशीन्समध्ये डिलेड स्टार्ट असं एक ऑप्शन असतं. म्हणजे अनेक वेळा मी एकांच्या घरी गेले होते तर ती म्हणाली, मी म्हटलं तू काय करतेस तर म्हणे आता मी रात्री मशीन लावून ठेवणार मग सकाळी उठून मी कपडे वाळत घाली. आता ते रात्री लावलेलं मशीन त्याच्यामध्ये कपडे तुम्ही धुतलेले असतात आणि ते तसेच पडून मग सकाळी तुम्ही वाळत घालणार. त्याच्यापेक्षा डिलेड स्टार्ट नावाचे एक ऑप्शन मशीन मध्ये येतं ज्याच्यामध्ये तुम्ही ते मशीन चालूच मुळे 5 तासानंतर करू शकता.
म्हणजे सकाळी तुम्ही उठणार असाल 5 वाजता, त्याच्या अगोदर समजा एक 4 वाजता मशीन तुमचं चालू झालं आपोआप, तर तुम्ही उठता तोपर्यंत ते तयार असतं झालेले कपडे, मग तुम्हाला फक्त वाळत घालायचे. अशा पद्धतीच्या काही काही ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल. आणि मुख्य गोष्ट अशी की आता मला सगळ्यांनी सांगा, अनेकांनी सांगितलं की आम्ही रात्री तयारी करून ठेवतो, आम्ही नोकरी करतो, त्यामुळे आम्ही अगोदरच सगळं नियोजन करतो. ठीक आहे, पण ह्या सगळ्या धबगड्यामधनं स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळतो का? व्यायाम किती वेळ करता हे सगळ्यांनी सांगा बघू मला चॅट बॉक्समध्ये. नाही वेळ मिळत. विद्या म्हणते नाही वेळ मिळत. अजून कोणाचं काय आहे रिॲक्शन? बहुतांशी बायकांना स्वतःला व्यायामाला वेळ मिळत नाही. कधी कधी राहून जातो, 20च मिनिटं वेळ मिळतो, काहींना मिळत पण नाही. आता हा वेळ कसा काढायचा? आता विचार करा तुम्ही, व्यायामाला वेळ मिळत नाही. हा, तर ग्रुपमध्ये यायचंय. ओके, तर कसं आहे की तुम्हाला जर का स्वतःला व्यायामाला वेळ मिळत नाहीये, तर तुम्ही योग्य कॅन्डिडेट आहात टाइम मॅनेजमेंटचं वर्कशॉप अटेंड करायला. आता मला सांगा, जर का तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नाही, तर तुमचे जे छंद आहेत, तुमच्या ज्या आवडी आहेत, त्या तुम्ही कशा मॅनेज करता? समजा एखादीला चित्रकलेची आवड आहे, तर ती करू शकते का? आपलं घर सांभाळून करू शकते का? त्याच्यामुळे काय होतं की बायकांमध्ये एक हताशपणाची भावना येते. बायका खूप हताश होतात. आता ज्या बायका अ, बाहेर म्हणजे शॉपिंगला जातात किंवा बँकांमध्ये खास करून जातात, त्या बायकांनी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला बँकेमध्ये सीनियर सिटीजन 70च्या वरती असलेले पुरुष जास्त, स्त्रिया जरा कमी दिसतात का? हा, तर असं तुम्हाला वाटतं का? अशी लोक तुम्हाला भेटतात का? किंवा बाजारात किंवा रस्त्यावर कोणावर तरी ओरडणारी, खास करून सिनियर सिटीजन्स. तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या बघू चॅट बॉक्समध्ये. तुम्हाला अशी लोक भेटतात का? किंवा तुमच्या घरात आहेत का? शेजारी पाजारी आहेत का? हो, नक्की. अमृतकर म्हणून त्यांनी लिहिलंय हो. ह्या अशा, ही जी अशी मंडळी आहे, मी आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला दिसतात का अशी माणसं? ह्या लोकांना मी एक नाव ठेवलंय, अतृप्त आत्मे. अतृप्त आत्मे का सांगते? एक आपण, हा बघा, मीनाक्षी पण म्हणते की हो तिला भेटतात. तर जेव्हा आपण बालपणात असतो, तेव्हा अगदी बरोबर. हा, तर आपण तेव्हा जर मस्ती केली नाही, हा, आपण बालपणात मस्ती केली नाही. अतृप्त आत्मेदर्शिकाला नाव अतिशय आवडलेलं आहे मला, खूप मी ते स्वतःच कॉइन केलेलं आहे. कारण बालपणामध्ये आपण मस्ती केली नाही, तारुण्य आपण पूर्ण जगलो नाही. म्हणजे तारुण्यामध्ये आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतात. आपलं लग्न झाल्यानंतर बायकांना वाटतं की आता आपली स्वप्न पूर्ण करायला आपल्याला वेळ मिळेल, पण ऍक्च्युली होतं टोटली उलट. लगेच मूल होतं, मूल झाल्यानंतर ते मूल सांभाळणं, मोठं करणं, शाळा, डब्बे, सासू सासरे, नणंद, वैन्या, ऑकेजन्स, लग्न, पार्ट्या,
ह्याच्यामध्ये आपण इतक्या सगळ्या गोवल्या जातो की आपण विसरून जातो. हो की नाही? भारतीताई पण म्हणतात की येस, परफेक्ट. तर आपण हे सगळं विसरून जातो. विसरून गेल्यामुळे होतं काय, की जेव्हा आपण वृद्ध होतो ना, हा, तर मी टाइम पाहिजे. भारती, मी अगदी बरोबर सांगितलं. मी टाइम जर तुम्ही त्यावेळी काढलेला नसेल, तर तुम्ही जेव्हा म्हातारे होता तेव्हा काय होतं? आता आपल्याकडे चारू भुसकुटे पण म्हणते की अगदी बरोबर आहे. तो मी टाइम न काढल्यामुळे माणूस जेव्हा वृद्ध होतो ना, तेव्हा त्याची स्वप्न पूर्ण होत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल मीच तुम्हाला सांगते की मला शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती लहानपणापासून. लहानपणी मी एक 7-8 वर्ष गाणं शिकले होते. त्याच्यानंतर माझ्या मुलाला पण प्रचंड आवड होती. मग तो जायचा, तर त्याच्याबरोबर मी पण क्लास लावून टाकला आणि मी त्याच्या क्लासमध्ये वेगळ्या वेळेला, आम्ही प्रायव्हेट ट्युशन घ्यायचो, वेगळ्या वेळेला मी जायला लागले. आता तुम्ही विचार करा की तेव्हा मी 40 पण माझं वय नव्हतं. आय वॉज यंगर देन दॅट, 35ला वगैरे किंवा 35ला मी गाणं माझं परत चालू केलं सेकंड इनिंग्समध्ये. त्यामुळे आज मी काहीतरी गाऊ शकते. पण समजा मी असा विचार केला असता की मी रिटायरमेंट नंतर मी करीन. आता तर मला क्लिनिक आहे, आता तर मला एवढं जबाबदाऱ्या आहेत, माझा मुलगा आहे, हे आहे, ते आहे. तर मी त्यावेळी जर केलं नसतं, तर आता माझा आवाजच चालला नसता. माझ्या क्लासमध्ये अनेक बायकांना हा प्रॉब्लेम होतो. कारण 60 नंतर व्हॉइस कॉर्ड्स असे एवढे एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. मग आपल्याला आता समजा काही माणसं असतात, त्यांचे हात थरथरायला लागतात. त्यांना समजा पेंटिंग करायचं असेल, मग त्यांना करता येत नाही. ह्या सगळ्या समस्या कशा सोडवायच्या, हे एक्झॅक्टली आम्ही टाइम मॅनेजमेंटच्या त्या वर्कशॉपमध्ये सांगणार आहोत. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी आर गोइंग टू टेल. तुमची एफिशियन्सी कशी वाढवायची, एफिशियन्सी वाढल्यामुळे थोड्या वेळामध्ये एवढं एवढं काम कसं करायचं, म्हणजे तुमच्याकडे अजून वेळ राहतो तुमचे छंद करायला, मी टाइम स्वतःला द्यायला. आणि तो मी टाइम सुद्धा कसा घालवायचा. आता मी टाइम मी घेऊन नुसतं व्हॉट्सअप स्क्रोल करत बसले तर तो मी टाइम होत नाही. तुम्हाला वाटतं की आपण रिलॅक्स झालो, पण ऍक्च्युली तुम्ही रिलॅक्स झालेले नसलात. कारण काय होतं, हल्लीच्या तुम्ही सगळ्या मुलींच्या समोर एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम काय आहे? फोमोचा. हे सगळं तुमचं आता आता येतोय आवाज? आता आवाज येतोय का अश्विनी? येतोय, येतोय. हा, ओके. तर काय होतं की त्यामुळे जे आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपचं आपलं स्टेटस असतं, इंस्टाग्राममध्ये आपली ऍड टू स्टोरी असतं, फेसबुकवर. त्याच्यात मी स्वतः बघितलं, मी जारामध्ये एक दिवशी माझ्या मैत्रिणी बरोबर गेले होते, तर तिथे त्या मुली त्याच्या ते ड्रेसेस घालत होत्या, फोटो काढत होत्या, ताबडतोब इन्स्टावर शेअर करतात ड्रेस परत. म्हणजे लोकांना काय वाटतं की हिने हा ड्रेस घेतलेला आहे, हिने हा ड्रेस विकत घेतलेला आहे, असं तिला दाखवायचं असेल. मला त्यावेळी काही कळत नव्हतं, तेव्हा माझ्या मैत्रिणींनी सांगितलं हे सगळं. माझ्याकडे तर तेव्हा इंस्टाग्राम पण नव्हतं. तर इंस्टाग्रामवरती असं असं घालतात. आता ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, नाही का? आणि त्याच्यामुळेच बायकांना मग असं वाटतं, मी तुम्हाला एक गंमत सांगते. मी एका आता छोट्याशा खेड्यामध्ये राहते. त्या खेड्यामध्ये एक कपल आहे माझ्या ओळखीचे झालेले, बोहरी कपल आहे. बोहरी कपल सांगायचं कारण असं की हल्ली बोहरी लोकांना एक व्यवस्था केलेली आहे त्यांच्या मस्जिदमध्ये, की त्यांना रेडीमेड अन्न जेवण मिळेल. म्हणजे काही वृद्ध लोक असतात, कोणाच्या घरी मुलं सुना नसतात, मग त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांना रेडीमेड जेवण मिळतं. आता बोहरी कम्युनिटी ही इव्हन बिझनेस कम्युनिटी आहे, त्यांच्या बायका पण बिझनेसमध्ये असतात. मग बाईला जेवणाचं टेन्शन नको, तिला आपलं आपलं काम करू दे. तर आता ह्या ज्या ताई आहेत माझ्या ओळखीच्या, त्यांचं तिथे एक दुकान आहे आणि त्या केबल ऑपरेटर आहेत तिकडच्या.
त्यामुळे दुकान भाड्यावर दिलेलं केबल ऑपरेशन तर चाललेलंच असतं, ती माणसं करत असतात, त्यामुळे बाई फ्री. आणि आता स्वयंपाक पण करायचा नाही, म्हणून त्या बसून काय करायच्या, टीव्हीच्या सिरियल बघायच्या. आता त्यांच्याकडे हे इन्स्टा बिन्स्टा नव्हतं म्हणून नशीब, पण त्या टीव्हीच्या सिरियल सुद्धा बघून आता मी जशी नटलेली आहे तशी मी दिवसभर असते का घरात? किंवा म्हणजे ही एक लॉजिक विचार करायचा ची गोष्ट आहे. तर ते जे भाई आहेत ते माझ्याकडे आले, मला म्हणाले, मला ना तुमच्याशी बोलायचंय, जरा माझ्या बायकोचं काउन्सिलिंग कराल का? म्हटलं काय झालं? त्या तर मला परवा भेटल्या होत्या, बरोबर वाटल्या. तर म्हणे नाही हो, आता माझ्या मागे लागले की हे बघा कशा चांगल्या साड्या दागिने वगैरे कशा बायका घालतात वगैरे, आणि तिला त्याच्यामुळे डिप्रेशन आलेलं आहे. तर म्हटलं पाठवा त्यांना. आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा मी अगदी घरातले माझे कपडे घातलेले होते. मी म्हटलं ताई आता बघा, मी तुम्हाला काय अशी तयार वगैरे दिसते? तर म्हणाले नाही. म्हटलं चला आपण अजून कोणाच्या कोणाच्या घरात जाऊन बघूया बायका कशा राहतात. म्हटलं जे मेक बिलीफ विश्व आहे त्याच्यावर तुम्ही का विश्वास ठेवता? त्याच्यामुळे त्या बाईंच्या आयुष्यात किती न्यूनगंड आला होता. हाऊ मच टाइम शी वॉज वेस्टिंग. किती वेळ तिच्या आयुष्यातला फुकट जात होता काहीही पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह करण्यामध्ये. दुसरं कारण आम्ही हे स्मार्ट टू समर्थ टूचा वर्कशॉप घेण्यामागचं दुसरं एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे सुप्रजा इज डीलिंग विथ चिल्ड्रेन. आमचं जास्त काम मुलांच्या बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं आहेत ना ती आपल्याला टोटली कॉपी करतात. आपण काय सांगतो, त्यांना काय ऍडवाइस करतो, असं वाग तसं वाग तसं वाग, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं बारीक लक्ष आपल्या वागणुकीकडे असतं. म्हणून तुमची वागणूक ते सारखे बघत असतात. जर तुम्ही कंटिन्युअसली फोनमध्ये तुमच्या सोशल नेटवर्कमध्ये असलात तर मुलं पण तेच करतील. हा, अगदी बरोबर आहे. आउटडेटेड समजतात. वेंधळ राहणं म्हणजे ही वेडी आहे एक प्रकारची. पण बघा, इन द लॉंग रन आपल्याला काय करायचंय? आपल्याला आजसाठी नाही जगायचे. वी वॉन्ट टू बी अ लंबे रेस का घोडा. ओके. ज्या बायका एवढ्या शो ऑफ करण्यासाठी एकदम चांगल्या राहतात, सगळ्यांना तुम्हाला मुलींना म्हण माहिती असेल, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यांच्या मुठी उघड्या आहेत, त्या लोकांना दाखवायला प्रचंड खर्च करतायत. माझीच एक मैत्रीण होती, तिला दुसरी मैत्रीण, तर माझी एक दुसरी मैत्रीण होती, ती म्हणायची अगं काही नाही, ही ना अगोदरचे दागिने तोडते आणि नवीन बनवते. म्हटलं अगं बनवण्यामुळे पण किती खर्च होतो? तर म्हणे हो, बट शी वॉन्ट्स टू शो ऑफ. तिला दाखवायचे की माझ्याकडे एवढे आहेत तेवढे आहेत, असतात एवढेच, पण तेच मोडून मोडून लोकांना दाखवण्यासाठी. आपल्याला काय पाहिजे? आज मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगतो, तुम्ही सगळ्या लहान आहात, तुम्हाला काही हेल्थचे प्रॉब्लेम्स येत नाहीत. हेल्थचे प्रॉब्लेम्स आम्हाला येतात, सिनियर सिटीजन्स नाही येतात. त्यावेळी जर माझ्याकडे पैसे नसतील, मी तारुण्यातच जर सगळ्यांना ते पैसे दाखवले असतील आणि उडवले असतील, तर मी अतृप्त आत्माच होणार ना म्हातारपणी. कारण माझ्याकडे काही नाही, त्यामुळे माझी चिडचिड होणार, तेवढ्यातल्या तेवढ्यात राहायची मला सवय नाही, त्यामुळे माझा त्रास होणार. हे सगळे त्रास वाचण्यासाठीच आम्ही हे वर्कशॉप घेऊन येतो. तर तुमच्यामध्ये कोणाला पटत असेल, आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वी आर टेकिंग रेजिस्ट्रेशन ऑन द स्पॉट. आज पण आम्ही रेजिस्ट्रेशन घेत आहोत. तर तुम्ही रेजिस्टर करू शकता, किंवा 21 तारीख आम्ही शेवटची तारीख दिली, त्या तारखेच्या अगोदर रेजिस्टर करा आणि या वर्कशॉपचा अवश्य फायदा घ्या, ज्याच्याने तुमचं आयुष्य कंप्लीट होईल. एक पूर्ण आयुष्य आपण जगायला पाहिजे. आपल्या मुलांच्या डोळ्यांमध्ये आपण मूर्ख असता कामा नये. एक माझ्या ओळखीच्या बाई आहेत, नातेवाईकच आहेत माझ्या, त्या अमेरिकेला अनेक वेळा जातात. ओके. तर मी वर्कशॉपची माहिती अजून सांगते, काय काय त्याच्यात मी पॉइंट्स देणार आहे ते. पण अगोदर तुम्हाला हे उदाहरण सांगते. त्या फिरायला गेल्या, अमेरिकेला गेल्या, कुठेही गेल्या, फेसबुकवर 150-200, ओके चारूनी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे, 150-200 फोटोग्राफ्स फेसबुकवर असतात. आता सगळी जण त्या बाईना ऍक्च्युली मॅड म्हणतात, पण त्यांना ते कळत नाहीये
त्याप्रमाणे मग त्यांना नाहीतर शी फील्स फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय. त्यामुळे आपण आता मी वर्कशॉपमध्ये काय काय मी सांगणार आहे ते सांगते. एक म्हणजे काय आहे, वर्किंग वुमननी आपलं पूर्ण दिनक्रम कसा सेट करावा, ज्या योगे तिला आपल्या हॉबीज करायला, तिला व्यायाम करायला, स्वतःसाठी थोडा तरी वेळ मिळायला पाहिजे. दिस विल 2 दिवसाचं वर्कशॉप आहे, बरोबर. त्यामुळे पहिल्या दिवशी हे सगळे पॉइंट्स घेतले जातील. पहिल्या सत्रामध्ये काय तुमचं म्हणजे आय विल से सॉर्ट ऑफ मल्टीटास्किंग, तुम्ही अनेक गोष्टी एकत्र कशा कराल हे, मल्टीटास्किंग. दुसरं त्याच्यातच त्याच दिवशी हेल्थ मॅनेजमेंट. म्हणजे आता मल्टीटास्किंग मध्ये आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट कसे पटापट करायचे ते सांगणार, पण अनेक वेळा असं होतं की जेव्हा आम्ही सांगतो की ह्या गोष्टी तुमच्या हेल्थच्यासाठी चांगल्या नाहीत, ह्या नका खाऊ, तेव्हा मला मुली विचारतात मग आम्ही खाऊ काय. त्यामुळे आम्ही तुम्हाला हेल्थच्या बाबतीत काही काही टिप्स देणार आहोत. त्या टिप्स आणि त्याच्यामधनं कसं इलॅबोरेट करायचं, कुठे कुठे शोधायचं आणि अजून तुम्ही त्याच्यामध्ये मेनू शोधू शकता, ह्याच्याबद्दल हेल्थ रिलेटेड टिप्स. हेल्दी फूड का खावं. आज भारत डायबिटीसचा कॅपिटल आहे. ओबेसिटी आपल्याकडे फास्ट पिकिंग अप आहे. ही कमी करण्यासाठी म्हणूनच हे वर्कशॉप हेल्थ मॅनेजमेंट पहिल्याच दिवशी आम्ही घेणार आहोत, म्हणजे मल्टीटास्किंग आणि हेल्थ मॅनेजमेंट. दुसऱ्या दिवशी रिलेशनशिप मॅनेजमेंट. आजकाल बहुतांशी पुष्कळशा घरांमध्ये जॉईंट फॅमिलीज असतात, किंवा मुली पण आपल्या आईवरती, आपल्या सासूबाईंवरती आपली मुलं ठेवून जात असतात. त्यामुळे रिलेशनशिप चांगलं असणं खूप गरजेचं आहे आजचं. त्यामुळे ही रिलेशनशिप मॅनेजमेंट कशी करायची ह्याच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट. हे बघा, कुठलाही टाइम मॅनेज करताना तुमच्यामध्ये 100% सेल्फ इम्प्रूव्हमेंट होणार आहे. मग ती सेल्फ इम्प्रूव्हमेंट कुठल्या दिशेने जावी हे खूप महत्वाचं आहे. आता मी जसं सांगितलं, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही मी टाइम आज काढला, हाफ एन आवर तुम्ही काढला आणि तो तुम्ही फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअप बघत घालवला, तर तुम्ही काय केलं नवीन? काहीच नाही. पण माझ्या ओळखीची एक मुलगी आहे की जी महाराष्ट्रामधनं आंध्र प्रदेशमध्ये शिफ्ट झाली. डॉक्टर आहे ती, माझी स्टुडंटच आहे. आणि तिकडे गेल्यानंतर मला ती एका डॉक्टरांकडे जायची. म्हणाली की मॅडम मी तिथं डॉक्टरांकडे जाते, तर मी अजून काय ऍडिशनल करू शकते. तर मी तिला म्हटलं पहिलं म्हणजे तेलुगू शिक. हा, तेलुगू शिकल्यामुळे काय झालं, ती पटापट शिकली बोलता डायरेक्टली त्या डॉक्टरांकडनं वगैरे. त्यामुळे तिला तिची प्रॅक्टिस सेटअप करायला अजिबात वेळ लागला नाही. अशी काही स्किल्स असतात तुमच्या जॉबशी रिलेटेड, तुमच्या घराशी रिलेटेड, तुमच्या घरामध्ये जास्त उत्पन्न व्हावं किंवा जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये कसं आपण भागवावं, या सगळ्या गोष्टी टाइम मॅनेजमेंटमध्ये येतात. लोकांना काय वाटतं ते स्किल्स आहेत, पण ते स्किल्स कधी वापरू, जेव्हा आपल्याकडे वेळ असेल, जेव्हा आपल्याला विचार करायला वेळ असेल, तेव्हा आपण ते स्किल्स वापरू. म्हणूनच ह्या दिवसांच्या दोन्ही सत्रांमध्ये ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला डायरेक्टली शिकवणार आहोत. आता सेल्फ इम्प्रूव्हमेंट का गरजेचं आहे, मी आता जसं सांगितलं की सेल्फ इम्प्रूव्हमेंट तुमचं होणारच आहे, कारण तुमच्याकडे टाइम आहे. सो यू आर गोइंग टू थिंक अप डिफरंट थिंग्स. पण यू हॅव टू थिंक अप डिफरंट थिंग्स. म्हणजे तुम्ही असं नाही, मी जसं म्हटलं फोन उचलला आणि फोनमध्ये स्क्रोल करत बसलो. तुम्ही मला आता चॅटबॉक्समध्ये स्पष्टपणे सांगा की स्क्रोल करत बसल्यानंतर तुमचं किती वेळ जातो. अर्धा पाऊण तास तर मिनिमम जातो. जातो की नाही? हो, इनडेफिनेट, अगदी इन्फिनिट काळ आपला जाऊ शकतो. त्याच्यामुळेच व्हेरी गुड, म्हणजे तुझं अर्ध युद्ध जिंकलेलं आहे भारती. फोन जास्त न वापरल्यामुळे आपलं पुष्कळचं काम होऊ शकतं. मग आपण काय विचार करू शकतो, आता माझ्याकडे अर्धा तास आहे एक्स्ट्रा, चला मी व्यायाम करते. ही एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट झाली की नाही? म्हणजे जेव्हा आपली सेल्फ इम्प्रूव्हमेंट होते, हा, मुलींना पण त्यांनी दिलेला नाहीये, विच इज व्हेरी. आणि काय आहे, त्या स्वतः फोन वापरत नाहीत, त्या म्हणतायत की मी स्वतः फोन वापरत नाही, म्हणून मुली पण इन्स्पिरेशन आयांकडनं घेतात, मग त्या फोन वापरत नाही असं. हा, खरंच. आणि यू आर लकी ऑल्सो की तुम्हाला तशी ती प्रेरणा झाली
की आपण फोन वापरू नये. सो आमच्या सुप्रजाच्या टीमच्या तर्फे आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट. आता बघा, त्यांनी मला हे सांगताना त्यांनी किती आनंदाने सांगितलं, हो की नाही? म्हणजे त्यांचं सेल्फ रिस्पेक्ट किती वाढलेलं आहे. हाऊ मच शी रिस्पेक्ट हर सेल्फ, की मी फोन वापरत नाही. ह्या एका स्टेटमेंटमध्ये किती रिस्पेक्ट आला स्वतःसाठी. हाच सेल्फ रिस्पेक्ट आपला या सेल्फ इम्प्रुव्हमेंट मधनं आणि टाइम मॅनेजमेंट मधनं वाढू शकतो. आणि हा जर आपला सेल्फ रिस्पेक्ट वाढला, तर आपला सेल्फ रिस्पेक्ट वाढल्यानंतर लोक आपल्याला रिस्पेक्ट करायला लागतात. नाही तर लोकांना काय वाटतं, ही फ्री बसलेली आहे, चला ए जा ग हे करून ये, ए जा ग ते करून ये, असं आपल्याला गृहीत धरतात. ते होता कामा नये. कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे. आपल्याला अतिशय आत्मविश्वास, म्हणजे मी करू शकते, हे काय काम छोटसच आहे, मी वेळ काढू शकते. वेळ काढायची पद्धत असते. आता ज्यांनी एकीने आता रेजिस्टर ऑलरेडी केलेलंच आहे, तिला पण मी सांगते, आम्ही ग्रुपमध्ये सांगणारच आहोत, पण सिन्स शी इज इन द ग्रुप आणि हा व्हिडिओ पण आम्ही ग्रुप्समध्ये अपलोड करू. ज्यांनी केलेला आहे त्यांना आम्ही अगोदर 2-4 दिवस एक होमवर्क देणार आहोत आणि तो होमवर्क त्यांनी त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे. ज्या योगे आम्हाला जे आमचे मुद्दे आहेत ते त्यांना आम्हाला स्पष्टपणे सांगता येतील. कारण कसं आहे, दिवसाचे असतात 12 तास, आपल्याला आपण जागे असतो 12 तास आपण धरलं, तर त्या 12 तासामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायचे ना. आपण झोपतो, समजा 6 तास झोपलो, बाकी इतर वेळ आपण इतर कामामध्ये घालवला, तर त्या 6 झोपलेलो असतो तेव्हा आपण सेल्फ इम्प्रुव्हमेंट किंवा टाइम मॅनेजमेंट नाही करणार आहे. तर टाइम मॅनेजमेंट इज व्हेन वी आर अवेक. आणि त्याच्यासाठीच बरोबर आहे. तर काय आहे माहितीये का, फोन बघणं म्हणजे हल्ली अनेक मुलं मी बघितलंय त्यांच्याकडे किंडल पण ऍप आहे. म्हणजे आता ते फोनवर समजा पुस्तक वाचतायत, तर मग काही ऑब्जेक्शन नाहीये. पण फोन अशा चांगल्या कामासाठी खूप कमी आणि इतर नको त्या कामांसाठी खूप जास्त वापरला जातो. मी तुम्हाला आता माझ्या उदाहरणावर अशासाठी सांगते की आय एम अ व्हेरी गुड टाइम मॅनेजर. आणि हे मी करता करता माझ्या लक्षात आलं, कसं मी नेहमी म्हणते, त्याचा असताना तो क्रिकेट खेळायला जायचा जेव्हा, तेव्हा 10-11 वर्षाचा असेल, तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला विचारलं की तू एवढं सगळं दिवसभरामध्ये कसं करतोस. तो माझ्या मागे गाडीत बसला होता, तो म्हणाला, यु नो दिस इज कॉल्ड एज टाइम मॅनेजमेंट. तेव्हा माझ्या लक्षात आलं, कारण मला अनेक वेळा वाटायचं की मी अगदी घड्याळाची गुलाम आहे, अगदी आय गो अकॉर्डिंग टू द वॉच, ही वेळ म्हणजे हे वेळ म्हणजे हे वेळ. पण त्याच्यामुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो की मी हे एवढं सगळं केलेलं आहे. आज मी तुम्हाला कॉन्फिडन्सनी आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने हे सांगू शकते की आज मी 25 वर्ष शास्त्रीय गाणं शिकते. 25 वर्ष अशी अचानक जात नाहीत. जेव्हा लोक झोपलेली असतात तेव्हा दुपारी आपल्याला पण झोप येत असते, सकाळी लवकर उठलेलो असतो तरी सुद्धा उठायचं, क्लासला जायचं. बरं, क्लासला नुसतं जायचं असं नाही, तिथे तिथे जाण्यासाठी अगोदर आपल्याला रियाज करायला लागतो, प्रॅक्टिस करायला लागतं, ते सगळं करायचं. वाचनाची मला प्रचंड आवड आहे, त्यामुळे वाचनासाठी वेळ काढायला लागतो. अशा सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढत 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 तुमच्या पाठीवरती जी ज्ञानाची शिदोरी असते ना, ती भरत जाते. आणि त्या शिदोरीचं काय गंमत असते माहितीये का, आपण जर खूप वजन आपल्या पाठीवर घेऊन गेलो तर आपण वागतो, पण ती शिदोरी तशी नसते. ती आत्मविश्वासाची शिदोरी असते, त्यांनी आपली मान आणखी उंचावते. कळलं ना? तर त्यामुळे असं मान उंचावते त्यांची, ती मान उंचावायला पाहिजे. आता त्याच्यासाठीच हे सगळं मला तुम्हाला सांगायचं, म्हणून मोटिवेशनसाठीच. आता ह्या विचारतात की मोटिवेशनसाठी आम्ही काय पुस्तकं वाचायची. मोटिवेशन जर कोणालाही हवं असेल ना, तर तुम्ही लोकांची चरित्र वाचायची. त्या चरित्रांमधनं आपल्याला इतक्या छोट्या 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 गोष्टी त्यांच्याबद्दल कळतात आणि इतक्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण चेंज करू शकतो. पुस्तकांची नावं सुद्धा आम्ही वर्कशॉपमध्ये देणार आहोत, त्यामुळे ते सेल्फ इम्प्रुव्हमेंट मध्ये पुस्तकांची नावं दिली जातील. त्यामुळे
चरित्र इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी सकाळी जिमला जायचे. आता लॉकडाऊन पासून जिम मी घरात केल्यामुळे मी जिमला जात नाही. पण एक यायचे अंकल माझ्या बरोबर जिमला. ते मला म्हणायचे की तू दिवसभरात एवढं सगळं करतेस, हे सगळं कसं तू मॅनेज करतेस. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी 3 गोष्टी अजिबात करत नाही. एक म्हणजे फोन अजिबात वापरत नाही. कोणाचा आला तर घेते, बाकी मी कोणालाही फोन करत नाही. पेपर वाचत नाही. आज जवळजवळ 14-15 वर्ष तरी माझ्या घरात वर्तमानपत्र आलेलं नाही. त्यामुळे पेपर वाचत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी टेलिव्हिजन बघत नाही. टीव्ही मी अजिबात बघत नाही. म्हणजे अजिबात तुम्ही काय म्हणाल की एक सिरियल मी बघते किंवा 8:30 ते 9:30 फक्त मी बघते. काहीही बघत नाही. एक मला स्पोर्ट्सची आवड आहे. पण स्पोर्ट्सचे पण हायलाइट्स कधी मला थोड्याशा वेळात बघायला मिळाले तर मी बघू शकते. किंवा त्याचं पूर्ण अथ टू इति मला माझ्या मुलाकडनं किंवा माझ्या मिस्टरांकडे आज मॅच होती, असं झालं हे कळतं. जगात काय चाललंय ना, अमृतकरनी विचारलं की जर पेपर वाचला नाही तर जगात काय चाललंय ते कसं कळणार. आता मी वाचत नाही ना, पण मला कळतं ना जगात काय चाललंय ते. अगदी पूर्णपणे कळतंय कुठे काय झालंय. जपानमध्ये हे आलंय अर्थक्वेक, किंवा परवाच आता त्या बाईनी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला मारलं बँगलोरच्या सीईओनी. कसं माहितीये? कारण आजूबाजूची लोक ह्याच्याबद्दलच बोलत असतात. त्यामुळे आपल्याला कळतं. तर आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या सगळ्या मी गोष्टी सांगितल्या की तुम्हाला लोक कमी लेखतात, गृहीत धरतात, तुमचं काम वेळच्या वेळी होत नाही, तुम्हाला छंद जोपासायला वेळ मिळत नाही, तुम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही, इन शॉर्ट तुम्हाला मी टाइम मिळत नाही, आणि पुढे जाऊन तुम्हाला अतृप्त आत्मे व्हायचं नाहीये. तर तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाका. म्हणजे आम्ही पण एनलायटन होऊ की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. किंवा एक असं पण तुम्ही लिहू शकता, कुठल्या कामाचा तुम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा आहे. ह्यांच्या घरी टीव्ही पण नाहीये, विच इज रिअली गुड. पण टीव्ही नसून त्या इतर सिरियल वगैरे तुम्ही कम्प्युटरवर बघत नाही ना, हे पण बघा हा. कारण काही ठिकाणी मी बघितलं की मग ते नाही तर मग हा, घरात काम करायला खूप कंटाळा येतो. व्हेरी कॉमन प्रॉब्लेम आहे. व्हेरी गुड. आणि तरी मला सांगा भारतीताई, तुम्ही आता लिहिलंय तुमच्याकडे कम्प्युटर नाही, टीव्ही, तरी सुद्धा तुम्हाला अद्ययावत सगळं माहिती आहे ना, यू नॉट मिसिंग आउट ना एनिथिंग. आज हाऊसवाईफ्स किती आहे त्यांनी थम्स अप करा. आणि हा, मग बघा सगळं माहिती असतं, काही आपलं चुकत नाही, न्यूज ब्यूज न बघितलेल्याच चांगल्या. हा, काही गोष्टी विसरायला होतं. तर आता काय करा, थम्स अप करा जे कोण हा, म्हणजे तू ना, यू आर द राईट पर्सन. आता कोणी लिहिलं होतं टाइम मॅनेजमेंट, घरी टीव्ही नाहीये, त्यांनी कल्याणी बागडे. तर तू अगदी अवश्य ह्या सेमिनार वर्कशॉपसाठी रेजिस्टर कर. तुझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडेल. ओके, हाऊसवाईफ्स आहेत त्यांनी थम्स अप करा, आणि नोकरी करणारी आहेत म्हणजे त्या आपण ओळखू शकतो कोण कोण आहेत ते. किती आहेत नोकरी करणाऱ्या आणि किती आहेत आपल्याकडे ह्या. गायत्री पण हाऊसवाईफ आहे. ओके, मग तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला काही टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉब्लेम्स येतात?
टाइम मॅनेजमेंट इन द सेन्स की तुम्ही जर घरी आहात तर तुम्हाला स्वतःचं काही ना काहीतरी करायला वेळ मिळाला पाहिजे. तो मिळतोय का नाही मिळत हे मला पाहिजे. टाइम मॅनेज तर होईल, कारण दिवसभरात आपल्याला खूप वेळ असतो आपली कामं करायला. पण नुसती कामं केली आणि काहीच नाही दुसरं स्वतःसाठी केलं, असं होतं का? होतं ना. हा. हा. म्हणजे कामाची खूप गडबड. आणि हा, येस, भक्ती पण म्हणते. सो काय होतं, त्याच्यामुळे स्वतः ला थोडा बहुत सुद्धा वेळ मिळत नाही द्यायला. त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत नाही. त्यामुळे लोक आपल्याला गृहीत धरतात. त्यामुळे आपण कोणी नाही, आपली इमेज एक प्रकारची की आहे एक घरामध्ये. हा. आता हे बघा, हा एक मुद्दा, ती खूप गुंतलेली राहत होती घरात राहताना, त्यांनी खूप सुंदर मुद्दा सांगितलाय. मला मुंबईला अशा अनेक बायका भेटतात की ज्या नोकरी फक्त घरामधून एस्केप करायला करतायत. गेट दिस पॉइंट. घरामधून एस्केप करायला त्या नोकरी करतायत. काय होतं मी तुम्हाला एक सांगते, घरामधून एस्केप कधीच आपण होऊ शकत नाही. खूप फ्री वाटते, नो डाऊट. फ्री वाटतंय, पण तुम्ही मी टाइम स्वतःला, फक्त नोकरी आहे, तुम्हाला नोकरी आवडते, पैसे मिळतायत, चांगलं वाटतंय, पण स्वतःची इम्प्रूव्हमेंट काय होते त्याच्यामध्ये ज्ञानात भर पडते, आर्थिक तर नक्कीच भर पडते. पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी, तुमच्या मुलांची काळजी, सर तुम्ही खुश आहात का सगळ्या दृष्टीने, फ्री आहात, बाहेर आहात, मोकळ्या आहात, नो डाऊट. जर नोकरी करून घर छान समर्थपणे सांभाळण्यासारखं दुसरं बेस्टच नाही. मी सुद्धा तेच केलं. फुल टाइम नोकरी करून माझं घर सांभाळलं, माझे छंद सांभाळले, माझं हेल्थ सांभाळलं आणि सगळं सांभाळलं. त्यामुळे असं जर कोणी करू शकत असेल तर व्हेरी गुड, तोच आपला एम आहे की अशा बायका तयार करायच्या. येस. हा. आता हे बघ, चारू आहे ना, तू तर रेजिस्टर केलेलंच आहेस. आय एम शुअर तू आम्हाला फीडबॅक देशील की टाइम मॅनेजमेंटच्या वर्कशॉप नंतर माझ्या त्यांचं आयुष्य सुधारावायला मी त्यांना मदत केलेली आहे, अनेक बायका पुरुषांना. आणि त्याच्यामुळेच ही संकल्पना आली की आपण सुप्रजामध्ये सुद्धा हे प्रयोग का नाही करायचे. सो मोनॉटनी जाण्यासाठी आपण दिवसा उठतो त्या रूट आवडायला लागेल, त्यावेळी तुमचं सेल्फ इम्प्रुव्हमेंट चांगलं होणार आणि तुम्ही टाइम मॅनेज करताय हे होणार. किंवा आज रात्री मी 9:30ला माझं सगळं आटपणार, दिवा लावून वाचत बसणार थोडा वेळ आणि मग झोपणार. हा जो उत्साह आहे, हा प्रत्येक बाईमध्ये तेव्हा ओसंडेल की जेव्हा ती काहीतरी वेगळं स्वतःच्या चांगल्यासाठी आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी सुद्धा करेल. तर प्रॉब्लेम्स सगळ्यांनी सांगितलेले आहेत की मोनॉटनी येते. मोनॉटनी कशी घालवायची हेच आपल्याला टाइम मॅनेजमेंटमध्ये शिकायचंय. कसं आपलं काम आपल्याला आवडेल ह्याच्याबद्दल मुद्दे आम्ही देणार आहोत. कसं 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 तुम्ही तुमचा दिवस स्पेंड करायला पाहिजे, उठायचं कसं, किती वाजता, त्याच्यानंतर तुमची वाटचाल काय असायला पाहिजे. येस, येस. आणि तुझी जीवनाची वाटचाल तुझ्या चॅटवरनं वाटते की यू आर अ व्हेरी गुड सक्सेसफुल वुमन तू होशील. माझ्या वयाची होशील तेव्हा तृप्त होशील. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा बँकमध्ये जाते, आता मी सेमी रिटायर्ड आहे, त्यामुळे मी पण एक सिनियर सिटीजन आहे, मी त्याच कॅटेगरीमध्ये मोडते.
पण मी गेल्यानंतर तिथे ज्या बायका असतात त्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग, कशी आहेस ग तू, आज काय घाईघाई झाली का, किंवा एकीने चांगली साडी नेसली, वा आज काय तयार आहे, आज काय छान छान दागिने घातलेत, असं आपण म्हटलं की माझं, मी बँकेत गेले कधी कधी, माझी बँक आहे त्याचे 2 ब्रांचेस आहेत. मेन ब्रांच जिथे माझं अकाउंट आहे त्यांचा प्रिंटर नेहमी बिघडलेला असतो, त्यामुळे मला माझं पुस्तक प्रिंट करून मिळत नाही. म्हणून मी दुसऱ्या ब्रांचमध्ये जाते. तिथे जर का तुमचं फक्त थोडंसंच मॅटर असेल तर ते प्रिंट करतात, बट अदरवाईज तुम्हाला मदर ब्रांचमध्ये जायचं खूप असेल तर. पण मी तिला सांगते, मला तर तिला माहितीये माझं अकाउंट, हो मी सांगते अमृताला कधीपासून एक्सरसाइज करते ते. तर तिथे मी तिला सांगितलं की मी बसलेली आहे, पण माझं मदर ब्रांच मध्ये ते चालू नाही आणि मला हे सीए ना पुस्तक द्यायचे, तुम्ही बसा मी करून देते माझ्या वेळेला. आणि कधी कधी 2-3 पुस्तकं लागली तरी सुद्धा ती मला भरून देते. तुमचं तोंड, तुमची बोलण्याची पद्धत, तुमचा पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हेच आम्ही शिकवणार आहोत.